कोणाच्या माध्यमातून हा विकास झालाय? हे सगळेच म्हणतात याच्या माध्यमातून विकास केल्याशिवाय मत इथे त्या पक्षाच्या माध्यमातून विकास झालाय आपल्या गावात? आम्ही सांगणार कायमचं राष्ट्रवादी आमच्याकडे राष्ट्रवादीच आहे. भाजपच्या माध्यमातून होत्यात आणि झालेले आहेत. महाराजांच्या ह्याच्यात पूर्ण झालंय. गौरी नलवडे या 100% येणार आहे हे मी विश्वास भाजपला देते, भाजपला संधी देते. कारण भाजपचं काम बघून भाजपकडे जास्त लोक वळतात. विकास चांगला करतात भाजपवाले, वेळेवर करतात. त्यामुळं भाजपकडे जरा माणसाचा कला आहे. मिळून पंडित जवाहरलालची सभा तुम्हाला नाही मिळाली, आम्ही बघितले. हजेरी माळवली आणि शिवछत्रपतीचं स्मारक प्रतापगडावरलं त्यांनी केलेलं उद्घाटन, ती काँग्रेस आज राहिली का? वाटतंय, मला तरी वाटतंय हो ठाम भूमिकेन. कारण ही त्यांची दुसरी वेळ आहे एंट्री द्यायची शिवतरला. मी इथंच बसलो होतो, संध्याकाळच्या वेळात आल्या, त्यांना तिकीट मिळालंय ते कळल्यावर म्हटलं इथंच अभिनंदन तुमचं. ह्याच्याही अगोदर त्यांनी बोर्ड लावला होता डिक्लेरेशन व्हायच्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी महाराष्ट्रभर सुरू आहे आणि आपण सातारा जिल्ह्यातील पाटखळ जिल्हा परिषद गटामध्ये आहोत. मोठी या ठिकाणी रंगतदार लढाई आपल्याला पाहायला मिळते. भाजपच्या वतीने देखील या ठिकाणी उमेदवार उभे आहेत आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर देखील या ठिकाणी उमेदवार आहेत ते उभे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या शिवथर गावामध्ये ज्या ठिकाणी आपण सध्या उभे आहोत, या गावामध्ये आतापर्यंत काय काय विकास कामं झाली आहेत आणि इथल्या समस्या काय काय आहेत, इथल्या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत. आपण सध्या हॉटेलच्या इथं आहे. आपल्यासोबत काका आहेत. काका, काय काय समस्या आहेत आपल्या गावामध्ये? आता समस्याचं काय, तसं गावाचा प्रश्न बराचसा सगळा सुटलेला आहे. म्हणजे पाणी पुरवठा व्यवस्थित आहे, रस्ते व्यवस्थित आहेत, बाकीच्या गोष्टी म्हणजे चालूच आहेत त्या. त्याच्यामुळे समस्याचा आणि वादग्रस्त बोलण्याचा विषय गावात तयार होत नाही. 100% वादग्रस्तता म्हणत आहे. वादग्रस्त म्हणजे कसं आहे, विकास नाही झाला म्हणजे माणूस वादग्रस्त बोलतो. नक्कीच वादग्रस्त मला त्यात काय पडायचं नाहीये. पण आता जो आपण रस्ता बघतोय समोर, आपल्या जो रस्ता दिसतोय, तो रस्ता खूप अरुंद बघायला मिळतो. या ठिकाणी ऍक्सिडेंट पण मोठ्या प्रमाणावर होत आहेत. इथले स्थानिक जे नेते मंडळी आहेत किंवा आमदार असतील, त्यांनी काय या रस्त्याबद्दल काही नियोजन केलंय का किंवा तुमच्यापर्यंत काय पोहोचलंय का? तुम्हाला वाटतंय का हा रस्ता मोठा व्हावा किंवा या रस्त्यावरून अवजड वाहनांना ऑलरेडी रस्ता मोठाच होणार आहे. आता त्याच्या मोजण्या झाल्याच्या आता संभ्रमात गावाच्या बाहेरून काढायचंय का काय गव्हर्नमेंटचं चाललंय, नाही तर प्रस्ताव तयार आहे. आता गावात आपण शेतकरी आहे, मी पण आहे, तुम्ही पण आहे. आता आपण गावात जातो, शेतामध्ये जातो, त्या साईडला पाणंद रोड असतो. तो पाणंद रोड आहे का चांगला तुमच्या इथं? विकास काम झाले? काम विकास झाले. जिथं जिथं पूर्वी ते पाणंद रस्ते होते ते सगळे व्यवस्थित चालू आहे. म्हणजे तसे तंटेच्या म्हणजे सांगते काय वादग्रस्तात ही नाही, तिथं माणूसच पोचला नाही ते करायला, तर म्हणजे सांगता येईल ना तुम्हाला. आम्हाला कोणाच्या माध्यमातून हा विकास झालाय? हे सगळेच म्हणतात याच्या माध्यमातून. जसे जसे बदली मंत्री होत गेले तसे विकास त्यांच्या ह्याच्यातून झाला. त्या ठिकाणी काय नक्की त्यांच्या समस्या आहेत आणि विकास कामं काय काय त्यांच्या इथं झालं? पक्षाने विकास केलाय. कुठला पक्ष असा नाही की तो विकास केला नाही. कारण शिवतर गावाला सगळे माहित आहे, विकास केल्याशिवाय मत इथे मिळत नाही. भाजपमुळे जरा थोडासा विकास चाललेला आहे, जास्त गतीने चालला. आता जे सचिन नलवडे आहेत, त्यांच्या पत्नी गौरी नलवडे आता भाजपच्या चिन्हावरती उभे आहेत, त्यांच्या माध्यमातून विकास होईल का? 100% 100% येणार, 100% येणार, 100% येणार. तुमच्यापर्यंत, तुमच्या लोकांपर्यंत पोहोचतात का? भाजपचे लोक पोहोचतात का? पोचतात. आपल्या गावात समस्या काय काय? काय त्याचं समस्या आहे ते आमचं गाव समृद्ध आहे, चांगलं आहे. काय चांगली चांगलं आहे, सगळ्या वस्तू आहे ते सगळं आहे. काय नाही अडचण. संडास आहे, बातो आमकं तमकं सगळं आहे. काय अडचण नाही. कोणाच्या माध्यमातून विकास झालाय गावात? हा, कोणत्या पक्षाच्या माध्यमातून विकास झालाय आपल्या हे गावात? आम्ही सांगणार नाही. असं नाही सांगणार. कोणाला काय, कोण येईल कोण जाईल, कायमचं माणूस. राष्ट्रवादी आमच्याकडे राष्ट्रवादीच आहे. नाही चालला ते हो की, बरोबर आहे. आता भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, हो, हो. भाजप सरकार आहे. सातारा जिल्ह्यात पण आता भाजप मोठ्या प्रमाणात निवडून आली आमदारकीला. आता जिल्हा परिषदच्या निवडणुकांचं पण मोठ्या प्रमाणात रणधुमाळी सुरू आहे.
आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे उमेदवार आता आहेत गौरी नलवडे म्हणून. आता ते यांच्या भाजपकडून आहेत आणि राष्ट्रवादीकडून जाधव म्हणून आहेत. कशा पद्धतीने हे तुम्ही बघताय आम्ही संपूर्ण जाधव इकडे बघती पुढे असेल ना ते राष्ट्रवादीच बाकीचं एवढं काय त्या आमचं- कुटुंबाकडेच बघती. आमचे गाववाले पुजारी न ते आम्ही त्याच पद्धतीने बघतो. राष्ट्रवादी राष्ट्रवादी रस्त्याची कामं सर्व झालेली आहेत अंतर्गत गावातील, परंतु जे 4 चौक आहेत आणि ट्रॉफिक इतका आहे सध्या सातारा पुणे ओल्ड रस्ता की त्याच्यावर 4 चौकात पोलीस कॉन्स्टेबलची गरज आहे ट्रॉफिक हवालदाराची. दुसरी गोष्ट सिग्नल व्यवस्था तरी निदान पाहिजे, ट्रॉफिक ही नसेल त्या असे लाईन लागते, लाईनच्या लाईन. आणि ट्रॉफिक जाम झालं की माणसं आरडाओरडा करून दंगा करतात, चौकात भांडणं होतात, वादवितंड वाढतात. म्हणून खरोखर सिग्नलची किंवा ट्रॉफिक पोलीसची गरज आहे. नक्कीच. आता सद्यस्थितीला आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आली, राष्ट्रवादीच्या वतीनं घड्याळ चिन्हावर देखील या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या माध्यमातून ही जी तुम्ही समय सांगितली त्यांची सोडवणूक होऊ शकते, काय वाटतं तुम्हाला? त्यांच्याकडून सुद्धा होऊ शकेल नाही असं नाही आहे, परंतु त्यांच्या ह्या मनात प्रश्न आहे की नाही कोण असतो. कारण रस्त्यावर आम्ही असू, मी एसटी मध्ये काम केले 37 वर्ष, ट्रॉफिक मध्ये काम केल्यामुळे ट्रॉफिक बाबत मला जास्त माहिती आहे. तर तिथं खरोखर शूटर मध्ये गावातच 4 रस्ते एकत्र येतात. आणि विशेषतः ह्या जो रस्ता आहे शिवतर ते कोरेगाव दहिवडी रस्ता, याला भयंकर ट्रॉफिक. कारण हायवेवरनं शॉर्टकट न येतात वाहनं टॅक्स चुकवायसाठी, आणेवडीचा टोल टॅक्स चुकवण्यासाठी इकडून येतात आणि त्याची गर्दी असते फार, त्यामुळे ट्रॉफिक जास्त असते. तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने विकास कामं झाली पाहिजे आपल्या गावात? कामं ही भाजपच्या माध्यमातून होत्याच आणि झालेली आहेत. महाराजांच्या ह्याच्यात पूर्ण झालंय आणि त्या पद्धतीनं जिल्हा परिषदला ही संधी मिळावी. नक्कीच. गौरी नलवडे काम करू शकतात का? करू शकतात. गौरी नलवडे 1 नंबर काम करू शकत. त्यांना संधी मिळाली पाहिजे. संधी मिळाली पाहिजे गौरी शिंदे. नक्की. मग घड्याळाचं आव्हान काय वाटतंय गौरी नलवड्यांपुढे? गौरी शिंदे ह्या गौरी नलवडे ह्या 100% येणार आहे हे मी विश्वासाने सांगतो. रामकृष्ण हरी, काय नक्की विकास कामं झाली पाहिजेत आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये, काय वाटतंय तुम्हाला? यामध्ये एक दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, कामगार रोजगारही मिळाला पाहिजे कामगारांना. की बेरोजगारची आपली मुलं आहेत त्या मुलांनी नोकऱ्या लागल्या पाहिजेत. त्याच आहे नोकऱ्या नसल्यामुळे लग्न होऊ शकत नाही, तर त्यासाठी नोकऱ्याची गरज आहे की नोकऱ्या ही मिळाल्याच पाहिजेत प्रत्येक ह्याला मुलाला. आता भाजप आणि आपण जर लग्नाचा प्रश्न बघितला तर जे ते विचार तुमचा मुलगा कुठं कामाला आहे, काय करतो, या संदर्भात सगळे जण प्रश्न विचारतात आणि याच्यामुळे लग्नाला फार मोठी अवघड प्रश्न आहे. नक्कीच आपल्या इथं भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आली, राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली. कोण वाटतंय तुम्हाला या भाजप किंवा या राष्ट्रवादीच्या कोणाचं नक्की पारड जड वाटतंय आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये? कोण विकास करू शकतोय? लोक कोणाला संधी देतील? भाजपला देतील, भाजपला संधी देतील, कारण भाजपचं काम आहे. परंतु माझं असं मत आहे की भाजपनं या बेरोजगाराचा प्रश्न सोडवावा आणि जे मुलं जे आहेत कामाचे त्यांच्या लग्नाचा वगैरे नोकरी लागली तर त्यांचे लग्न वगैरे होण्याची शक्यता आहे. आता जे जास्त मुलं काय मुली म्हणतात बा कुठे नोकरीला, सर्व्हिस नोकरी कुठे काय करतो हा प्रश्न विचारतात. या ठिकाणी जोरात काम करते का भाजप जोरात काम करते आपले? राष्ट्रवादी बी करते, भाजप बी करते, दोन्ही चालूच आहे. काम समान चालले. भाजपाचा जरा लोड आहे राष्ट्रवादी, पण प्रथमतः राष्ट्रवादीचे संपूर्ण गाव, पण आता नाही. आता बदल झालाय, आता भाजपकडे सगळे लोक जायला लागलेत किंवा विकास कामांकडे बघून जातात का? विकास कामं बघून भाजपकडे जास्त लोक वळतात. विकास बी चांगलाच करतात भाजपवाले, वेळेवर करतात आणखी, त्यामुळं भाजपकडे जरा माणसाचा कल आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच फुलणार इथं? भाजपच येणार, कमळ फुलणार? हा कमळ फुलणार.
काका काय समस्या आहेत आपल्या गावातल्या आणि कशा पद्धतीनं विकास काम आतापर्यंत आहे का विकास काम आतापर्यंतची चांगली येते आमच्यात आणि रस्ते वगैरे आता खडी करण्याचे झालेत तर काम राहिलेत म्हणजे एक थोडं खाली मंदिराचं एक मंडपाचं ते खोलले एवढीच काम आहे तर गाव समस्यामध्ये तसं काही अडचण नाही आता चालूला कारण झालेला विकास या 10-5 वर्षात हा भाजप विकास कोणाच्या माध्यमातून झालाय? स्थानिक आमदार आपले महेश शिंदे आहेत. आता आपल्या तालुक्याचे मंत्री आहेत. मंत्री आहेत आता शिवेंद्रराजे भोसले. त्यांच्या माध्यमातून विकास झालाय का? भाजप आहे, शिवसेना आहे आपल्या गावात? हे बघा आमच्याकडे दोन्ही पक्ष आहेत म्हणजे भाजप 1 नंबरला आहे 2 नंबरला हे आहेत तर दोन्हीच्या विकासातनं हा विकास झालाय भाजप आणि महेश शिंदे नक्कीच. पण आता राष्ट्रवादीचे देखील आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये सीट उभे आहे. ते आव्हान वाटते का भाजपच्या सीटला? नाही तसं काय वाटत एवढं सिरियसलं म्हणणं इतकं नाही काय म्हणजे असं आहे गट आणि जिल्हा परिषद कामं केलेले अनुभवी आणि अनुभव ज्यांना नाही त्यांना उभं करण्यात तर काय त्याला हिसकून मिळतंय का काय तर आपल्या जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार गौरी नलवडे म्हणून आहेत त्या उभे आहेत. त्या निवडून येतील वाटते तुम्हाला? वाटतंय मला तरी वाटतंय हो ठाम भूमिकेन कारण ही त्यांची दुसरी वेळ आहे एंट्री द्यायची शिवतरला मी इथंच बसलो होतो संध्याकाळच्या वेळात आल्या त्यांना तिकीट मिळालंय ते काढल्यावर म्हटलं इथंच अभिनंदन तुमचं ह्याच्याही अगोदर त्यांनी बोर्ड लावला होता डिक्लेरेशन व्हायच्या आधी आहे तसं वातावरण सुशिक्षित ते ते वकील पण आहेत म्हणतात. हा वकील आहेत म्हणतात त्या. नाही असू दे की काय बसले तर त्यांचा ओढा आणि जनरल लेडीज असून सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन सामाजिक वाटला आणि वाटतोय म्हणूनच आपण त्यांच्या पाठीशी राहू आणि आत्ताच्या चालू पातळीमध्ये आत्ताच्या चालू राजकारणाच्या घडामोडीमध्ये म्हणाल तर भाजपच सरस आहे काय बाकीचे पक्षात दम राहिलेलं नाही आणि हे नुसतं आता शरद पवार संपल्यात जमा आहे वयामान सगळ्यात महत्वाची गोष्ट अजित पवारांचं निधन झालं काल. तर याची सहानुभूती मिळेल का? काय वाटते तुम्हाला? नाही मिळाली इथं तरी मिळूच शकत नाही इथे सहानुभूतीचा सवालच येत नाही तुम्ही आता विचारलेला प्रश्न विकास कामाचं काय सहानुभूतीवर मतदान होतं का शक्य आहे का हे म्हणणं आपलं की विकास कामं आतापर्यंत झालेली आणि भविष्यातला होणारा हा महत्वाचा आहे आपण स्वार्थ बुद्धीने एकमेकाशी चर्चा करतोय हा विषय नाही ए बेमा बस आता आपलं म्हणणं हे की आता गाव पातळीचा विकास आता तुम्ही गावात फिरला तर सगळे खडे करण्याचे रस्ते झाले गटाराची कामं झाली त्यांच्या माध्यमातून आज मंदिराचं ही कामं झाली हा वर्णन निधी आल्याशिवाय होतंय का पण निधी आणणारे वरची मंडळी जर असतील चांगले त्याला दुजोरा देणारे खालचे असतील तर ते विकास तर मग काय नुसत्या नावा खातर हे केला ते आला तो गेला हे गेला आतापर्यंत तेच बघितले स्वातंत्र्य मिळून पंडित जवाहरलालची सभा तुम्हाला नाही मिळाली आम्ही बघितले हजेरी माळवली आणि शिवछत्रपतीचं स्मारक प्रतापगडावरलं त्यांनी केलेलं उद्घाटन ती काँग्रेस आज राहिली का नावं बदलून हे वसंतदादा घालावला ह्यो आला ह्यो घालावला आता ह्यो गेला एक ज्या त्याच्या कर्मयोगाचा भाग आहे जाणं कोणी कायमस्वरूपी आलेलं नाही आपल्यासोबत या ठिकाणी एक युवक आहे बोलण्यासाठी. पाटखळ जिल्हा परिषदेमध्ये आता विकास झालाय का याच्या अगोदर जे सदस्य होते त्यांच्या माध्यमातून? झालेला आहे खूप सारा विकास झालेला आहे. काय कोणत्या पक्षाचे सदस्य होते पहिल्या आता मागील पंचवार्षिकच्या वेळी? बीजेपीचेच आहेत सगळे. भाजपच्या वतीनं काम झालेत का? हा बीजेपी आल्यापासूनच कामं झाल्यात. राष्ट्रवादी हा बालेकिल्ला होता सातारा जिल्ह्याचा. आता आमदारकीच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस तो बालेकिल्ला थोडाफार ढासळायला बघायला मिळतोय. परंतु जिल्हा परिषद जी आहे साताऱ्याची ती
ते राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत एक हाती राष्ट्रवादी सत्ता बघायला मिळत होती, परंतु या ठिकाणी आता काही वातावरण बदललंय राजकारणातलं संपूर्ण जिल्ह्यातच. आता पाटखळ जिल्हा परिषदेच्या गटामध्ये पण राष्ट्रवादीच्या चिन्हावरती, गड्याच्या चिन्हावरती देखील या ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आलेत आणि भाजपच्या वतीने देखील या ठिकाणी गौरी नलोडे म्हणून ज्या उमेदवार आहेत त्यांना उभं करण्यात आलंय. कशा पद्धतीनं हा सामना होऊ शकतो, काय सांगाल तुम्ही? महाराज साहेब जिकडे असतील तिकडेच लोकांचा कल राहील एवढंच सांगतो, बाकी काय नाही. इथं आता निवडणुकीचं वातावरण सगळं आपल्याला इथं बघायला भेटते. काय नक्की कोणाची हवा वाटते, कोणाच्या जास्त चर्चा होती, राष्ट्रवादीची का भाजप? एवढं नाही माहिती, पण काय सांगू शकत नाही, बाहेर नसल्यामुळे एवढं काही कळत नाही यातलं. आता तुम्हाला इथं भाजी मंडई नाही, बसायला जागा नाहीये, काय नक्की इथं विकास कामं झाले? बरोबर झाली पाहिजे, इथं भाजी मंडई सोय केली पाहिजे. कारण प्रत्येक गावात मी जाती बघती ना, इथं भाजी मंडईसाठी सेपरेट जागा असते, पण इथं तसं नाहीये. इथं भाजीला बसायचं, समोर गाड्या लावतात. शनिवारची जेव्हा हे असतं पूर्ण बाजार असतो शनिवारचा, त्या दिवशी पण गैरसोय होती बाकीच्यांची सगळ्यांची. भाजी मंडईला बसायला जागाच नाहीये, ते झालं पाहिजे का? भाजप की राष्ट्रवादी? तसं नाही सांगता येत, तसं सांगता येणार नाही कोणाची हवा आहे कोणाची. आता दोन्हीकडनं, आता तुमच्या गावाच्या लगत असणारं गाव म्हणजे वाडी, या गावातून भाजपची सीट उभी आहे आणि पलीकडच्या साईडला असणारं गोवे गावातून राष्ट्रवादी सीट उभी आहे. मग कोणाला जास्त लोक समर्थन देतात काय वाटतं? 50-50% म्हणजे अजून पण तळ्यात माहिती आहे. शाळेत माहितच आहे अजून. मग शेवटच्या 4-5 दिवसात राहिले तरी पण अजून फेवर कोणाचा समजत नाही. सांगता येत नाही तसं काय, त्यामुळे काय होईल सांगू शकत नाही शेवटच्या क्षणापर्यंत.